उत्तर पुणे जिल्ह्यातील व ऐतिहासिक जुन्नर तालुक्यातील आध्यात्मिक वारसा असलेल्या पिंपळगाव तर्फे नारायणगाव मध्ये 140 वर्षांपेक्षा जास्त वर्ष जुन्या असलेल्या श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नवी मुंबई येथे समस्त ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाच्या वतीने कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते। या निमित्ताने जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र शिवनेरी भूषण तसेच ज्येष्ठ कलाकार अशोक हांडे यांचा मराठी बाणा हा मराठी संस्कृतीची ओळख असलेला सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील विशेषतः पिंपळगाव येथील ग्रामस्थ, मुंबईकर, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिकीट विक्री तसेच आर्थिक देणग्यांमधून लाखो रुपयांचा निधी संकलित करण्यात आला। या कार्यक्रमाला नवी मुंबईतील व्यापार, उद्योग, बँकिंग, सहकार क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती। एपीएमसी मार्केटचे माजी अध्यक्ष व कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शंकर पिंगळे, भाऊसाहेब शिंगाडे, दशरथ शिंगाडे, नितीन बनकर, संतोष चव्हाण, सुनील चव्हाण, विजय वाळुंज, प्रकाश मोरे, अण्णाभाऊ भोर, तुषार पालकर, अनिल जाधव, तुषार माळी, रोहिदास मुंडे, शशिकांत अभंग, कपिलभाई भेदा, सतीश कोकणे, प्रशांत भांगरे तसेच पुरुषोत्तम दळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष सुरेश वराडी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक खांडगे, वसंत वराडी, प्रदीप चव्हाण, सत्यवान वाणी, वृंदावन वाणी, चंद्रकांत शेठ वराडी, वसंत वराडी, प्रदीप चव्हाण, अजित देवकर, बाळासाहेब वराडी, सुनील खांडगे, सत्यवान वाणी, दत्ता वराडी, संतोष खांडगे, हनुमंत खांडगे, राहुल खांडगे, श्याम वाणी, उमेश वाणी, पद्माकर चव्हाण, अनिकेत वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले। पिंपळगावचे रहिवासी राजेश गावडे, सुरेश वाणी, रमेश खांडगे, निलेश चव्हाण, राकेश चव्हाण, रमेश खांडगे, श्रीराम मंदिर संस्थानचे अशोक खांडगे, गणेश चव्हाण, अविनाश वराडी, मधुसूदन देवकर, शशिकांत बेलेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। धार्मिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, प्रशासकीय, जिथे बातमी तिथे आम्ही। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज, हा तुमची साथ आमची।